नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे श्री राम मंदिर अयोध्या हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। तर आजच्या घटकामध्ये आपण या मंदिराविषयी सर्व माहिती पाहणार आहोत। तर हा विषय येणाऱ्या सर्वच एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, ऐतिहासिकदृष्ट्या अयोध्या कोणत्या नावाने ओळखली जात होती? तर याचे योग्य उत्तर आहे साकेत। तर अयोध्येला साकेत या नावाने ओळखले जात होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्री राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी कोणाच्या हस्ते करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली होती। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्या राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी झाला? याचे योग्य उत्तर आहे 5 ऑगस्ट 2020। तर अयोध्या येथील राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ 5 ऑगस्ट 2020 रोजी संपन्न झाला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कधी करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 22 जानेवारी 2024 रोजी। तर श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा अभिषेक 22 जानेवारी 2024 रोजी करण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्रीरामलल्लाच्या अभिषेकाचा शुभ मुहूर्त किती वेळाचा होता? याचे योग्य उत्तर आहे 84 सेकंद। तर ही शुभ वेळ होती 12:29 आणि 8 सेकंद ते 12:30 आणि 32 सेकंदांपर्यंत। तर किती होता अभिषेकाचा शुभ मुहूर्त, किती वेळ होता? तर 84 सेकंद। नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्री रामलल्लाच्या नवीन मूर्तीमध्ये भगवान श्रीरामांचे वय किती वर्षांचे वर्णन केले आहे? किंवा असंही असू शकतं की श्री रामलल्लांची जी मूर्ती आहे ती त्यांच्या कितव्या वयाची आहे किंवा कधीची आहे? तर ही बालपणाची आहे आणि याचे वय आहे 5 वर्ष। नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्री रामलल्लाच्या नवीन मूर्तीमध्ये भगवान विष्णूच्या किती अवतारांचे वर्णन केले आहे? तर यामध्ये 10 अवतारांचे वर्णन केलेले आहे। आणि श्री रामलल्लांच्या मूर्तीमध्ये एका बाजूला हनुमानाचे चित्र किंवा आकृती आहे, तर एका बाजूला गरुडाची आकृती आहे। आणि ही जी मूर्ती बनवलेली आहे ती मूर्ती एकाच दगडामध्ये बनवलेली असल्यामुळे ती 1000 वर्षापर्यंत सहज काही होऊ शकत नाही त्या मूर्तीला। आणि तसेच याचा जो रंग आहे तो श्यामल रंग आहे, श्याम कलरचा आहे तो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्री रामलल्लाच्या नवीन मूर्तीची उंची किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 51 इंच। जी श्री रामलल्लांची जी मूर्ती आहे बालपणाची, तर त्याची उंची किती आहे? तर 51 इंच। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नागर किंवा नगारा। राम मंदिर बांधलेले आहे अयोध्येमध्ये, ते कोणत्या शैलीत बांधलेले आहे? तर नागर किंवा नगारा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्री रामलल्लाच्या नवीन पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे अरुण योगीराज। श्री रामलल्लाच्या नवीन मूर्तीचे शिल्पकार आहेत अरुण योगीराज। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे अरुण योगीराज आहेत ते कर्नाटकचे आहेत आणि त्यांनी खूप सारे असेच देवी देवतांचे मूर्त्या बनवलेल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्या कोणत्या नदीच्या काठी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शरयू नदी। अयोध्या जी आहे ती शरयू या नदीच्या काठी आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्येतील राम मंदिरात किती मजले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 3। अयोध्येतील राम मंदिरात एकूण 3 मजले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिराची उंची किती आहे? तर 161 फूट आहे राम मंदिराची उंची। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिरात किती खांब आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 392। राम मंदिरात एकूण 392 खांब आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिरात किती मंडप आहेत? तर राम मंदिरात एकूण 5 मंडप आहेत। तर मंदिरात कुडू, नृत्य, रंग, कीर्तन आणि प्रार्थना असे 5 मंडप आहेत। काय नाव आहेत 5 मंडपाची? तर कुडू, नृत्य, रंग, कीर्तन आणि प्रार्थना। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिराच्या पायाभरणीत वापरण्यात आलेल्या काळ्या दगडाला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे शालिग्राम शिला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, शालिग्राम शिला कशाचे प्रतीक आहे? तर भगवान विष्णूचे। राम मंदिर परिसराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये काय होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मंदिरे। तर उद्यानाच्या 4ही कोपऱ्यांवर भगवान सूर्य, माँ भगवती, गणपती आणि भगवान शिव यांची मंदिरे बांधली जातील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठा दिवा कोठे लावला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे श्रीराम मंदिर अयोध्या। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी जगातील सर्वात मोठा दिवा लावण्यात आला। हा दिवा 300 फूट उंचीवर लावण्यात आला आहे। तसेच हा दिवा 1.25 क्विंटल कापूस आणि 21,000 लिटर तेलापासून बनवला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
राम जन्मभूमीच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या गर्भगृहात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना कधी करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे 18 जानेवारी। तर मूर्तीची स्थापना ही 18 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली आणि तिचा प्राणप्रतिष्ठा किंवा अभिषेक हा 22 जानेवारी 2024 रोजी करण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठे कुलूप कोणी तयार केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सत्यप्रकाश शर्मा। तर जगातील सर्वात मोठे कुलूप अलीगडच्या 65 वर्षीय सत्यप्रकाश शर्मा यांनी तयार केले आहे। त्याचे वजन 400 किलो आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रज्वलित होणारी अनोखी अगरबत्ती किती फूट लांब आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 108 फूट। तर राम मंदिरासाठी 108 फूट लांब अगरबत्ती प्रभू रामांच्या मंदिरात लावण्यासाठी वडोदरा गुजरात येथून आले आहे। त्याचे वजन सुमारे 3600 किलो आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिराच्या मुख्य घुमटाची उंची किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 141 फूट। राम मंदिराचे जे मुख्य घुमट आहे त्याची उंची आहे 141 फूट। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करताना किती आचार्य उपस्थित होते? तर याचे योग्य उत्तर 121। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य रचनाकार कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे चंद्रकांत सोमपुरा। 1989 मध्ये चंद्रकांत सोमपुरा यांनी राम मंदिराचा आराखडा तयार केला होता। त्यानंतर मंदिराचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1988 च्या नकाशात अयोध्या राम मंदिराची उंची किती होती? तर याचे योग्य उत्तर 141 फूट। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिर कोणी बांधले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट। तर राम मंदिर हे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट द्वारे बांधण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिराचे बांधकाम कोणत्या कंपनीने केले आहे किंवा बांधले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लार्सन अँड टुब्रो आणि टाटा ग्रुप। तर राम मंदिराचे बांधकाम जे मुख्य बांधकाम आहे ते लार्सन अँड टुब्रो या कंपनीने बांधलेले आहे आणि त्यांना यामध्ये टाटा ग्रुपने सहकार्य केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे महंत नृत्य गोपाल दास। राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत महंत नृत्य गोपाल दास। नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे चंपत राय। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मंदिराच्या उभारणीसाठी किती बजेट मंजूर झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 1800 कोटी। राम मंदिरासाठी किंवा राम मंदिराच्या उभारणीसाठी एकूण 1800 कोटी बजेट मंजूर झालेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्या राम मंदिर बांधण्यासाठी किती वर्षे लागली? तर याचे योग्य उत्तर आहे 3.5 वर्ष। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्येच्या वादग्रस्त भूमीशी कोणती ऐतिहासिक घटना संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बाबरी मशीद विध्वंस। तर अयोध्येच्या वादग्रस्त भूमीशी बाबरी मशीद विध्वंस ही ऐतिहासिक घटना संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाबरी मशीद विवादानंतर राम मंदिराच्या पायाभरणीला किती दिवस लागले? तर याचे योग्य उत्तर आहे 30 वर्ष 8 महिने 27 दिवस। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्येचा वाद किती एकर जमिनीवरून सुरू होता? तर याचे योग्य उत्तर आहे 2.77 एकर। अयोध्येचा जो वाद होता तो 2.77 एकर एवढ्या जमिनीवरून चालू होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्या बाबरी वादावर निकालासाठी किती न्यायाधीशांचे खंडपीठ निर्माण केले होते? तर याचे योग्य उत्तर आहे 5। यामध्ये न्यायमूर्ती रंजन गोगोई हे अध्यक्ष होते, न्यायमूर्ती DY चंद्रचूड, न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर हे सदस्य होते। असे एकूण 5 न्यायाधीशांचे खंडपीठ होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावर अंतिम निर्णय कधी दिला? तर याचे योग्य उत्तर आहे 9 नोव्हेंबर 2019। सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावरती 9 नोव्हेंबर 2019 रोजी अंतिम निर्णय दिला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्या बाबरी वादावर न्यायाधीशांनी कोणत्या बाजूने निकाल दिला? तर याचे योग्य उत्तर आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वादग्रस्त जमिनीवर बांधलेली बाबरी मशीद केव्हा पाडण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे 6 डिसेंबर 1992। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाबरी मशीद बांधणारा सेनापती कोण होता? तर याचे योग्य उत्तर आहे मीर बाकी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या मंदिर मशीद निकालात मशिदीसाठी किती एकर जमीन देण्याचा निर्णय दिला होता? तर याचे योग्य उत्तर आहे 5 एकर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्येच्या राम मंदिराला समर्पित स्मारक टपाल तिकिटांची मालिका कोणी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी। तर जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या राम मंदिराला समर्पित स्मारक टपाल तिकिटांची मालिका सुरू केली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री राम मंदिर अयोध्या या संदर्भात सर्व घटकांची माहिती पाहिली।
तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।